स्वर्गाकडे उंच करूया. मनापासून थोडी वेळ आपण स्तुती आराधना करायला पाहिजे. डोळे उघडून येशू पहा. आता येशू तुमच्या हृदयामध्ये आलेला आहे. आता तुम्ही अंतःकरणापासून थोडी वेळ आराधना स्तुती असंच स्तुती आराधना करत राहा. शाला हरा पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. देवानी आपल्या सगळ्यांना जबाबदारी दिलेली आहे. तुमच्यामध्ये काही लोक खोलीमध्ये येता येता देवानी एक संदेश दिला की तू खूप विश्वास ठेवणारा आहे. तू खूप विश्वास ठेवणारी आहे. मला खूप बरं वाटलं, कारण विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांना प्रभू पटकन ओळखत आहे. अनेक लोक खोलीमध्ये येता येता पहिल्या संदेशाने बोलले खूप विश्वास ठेवणारा आहे. विश्वास ठेवणारे लोक देवाबरोबर एक विशेष नातं जुळवलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला ओळखत आहे. त्याबरोबर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शैतान तुम्हाला घाबरणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सर्वांना परमेश्वर एक जबाबदारी देत आहे. हालेलुया. जबाबदारीचं जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मागे कोणीही नसेल, कोणी तुमच्याकडे बघायला नसेल तरी एक ज्ञान पाहिजे, माझा परमेश्वर माझ्याकडे बघताय. काही दिवसापूर्वी 2 कुटुंबातील लोक मला भेटायला आले. त्यातलेच लोक आहेत. एका कुटुंबातील लोकांना इच्छा होती आम्हाला जरा वैयक्तिक बोलायचंय. त्यांनी एक आयडिया काढले की त्यांनी सांगितलं तुम्ही बोला, आम्ही बाहेर पडतो. हालेलुया. तुम्ही बोला, आम्ही बाहेर पडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते थांबलेले जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील मालक बायबलचा चांगला अभ्यास करणारे माणूस आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही थांबलं म्हणून आम्हाला काही प्रॉब्लेम नाही,
आम्हाला काही बोलायचं ते तुम्ही ऐकलं तर काय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जोक मारत दुसरे कुटुंब जेव्हा प्रार्थनेत आले तेव्हा जोक मारत त्या माणसाने सांगितलं, ध्यानात ठेवा, देव ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही ऐकत नाही, आम्ही बाहेर जातो तरी देव ऐकत आहे. जोक मारत बोललेली गोष्ट आहे. हालेलुया. तरी मला माहिती आहे देवाच्या वाचनाचा अभ्यास करणारा हा माणूस आहे. त्यांनी जेव्हा बोलले देव ऐकत आहे, हे विचार त्या बुद्धूच्या हृदयामध्ये कायम आहे. मी काय करतो देव बघताय, मी काय बोलतो देव ऐकत आहे. माझ्या डोक्यातील प्रत्येक विचार देखील माझ्या देवापासून लांब नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना करणे हे वाईट करण्याचा लायसन नाही. मला आठवत आहे एक तरुण मुलगा, तो बायकोला बरोबर घेऊन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं, फादर आम्हाला एक बाळ आहे, आता ही गर्भवती आहे. आणि त्यांनी सांगितलं, फादर आमच्या बाळावर आम्ही फादर खूप प्रेम करतो आहे, म्हणून फादर आम्हाला ना ते आमचं बाळ एकच बाळ बसलं. प्रेज द लॉर्ड. मी त्याला सांगितलं, तू ज्या बाळाला बघताय ते बाळ तुला जसं प्रिय आहे तसेच आहे तुझ्या पोटातील बाळ पण. तुझ्या देवाला भरपूर प्रिय आहे ते बाळ. तुझ्या बायकोच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्या बाळावर परमेश्वर भयंकर प्रयोग करताय. तुझ्या डोक्यात तू असे विचार का करू शकताय पाडतो म्हणून. हा माणूस कमी आवाजामध्ये मला बोलत आहे, नाही फादर त्यानंतर मी तुमचा होतो. प्रेज द लॉर्ड. कुंसार करण्याचा संस्कार, कुंसाराचा संस्कार देवाने कशासाठी ठेवले? जगातून पाप मिटवण्यासाठी असलेल्या देवाचं प्रेम आहे कुंसार. कुंसार ते उद्या परत जाऊन नवीन पाप करण्यासाठी लायसन्स नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. चुकीचं ग्रहण करायचं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. कोणीही पाप करू नये ही देवाची इच्छा आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशू समोर जेव्हा आपण येतो, येशूने आपल्या सगळ्यांना पाहिलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. गेली आठवड्यामध्ये एका तरुण पोराने मला बोलले, फादर देव माझ्या परीक्षा बघताय ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी देवावर केवढे प्रेम करताय म्हणून देव माझ्या परीक्षा बघताय का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू-भगिनींनो, देव परमेश्वर आपल्या परीक्षा बघण्यासाठी बसलेले नाही. देवाला माहिती आहे आपण कोण आहोत म्हणून. प्रेज द लॉर्ड. आपल्या आतमध्ये काय काय चालू आहे सगळे आपल्या परमेश्वराला पक्का माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून आज कुंसार केलेले आपण शुद्ध झालेला आहे. आपण इब्रियरास लिहिलेले पत्र घेऊया. इब्रियरास लिहिलेले पत्र. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. त्यातील 6व्या अध्यायातील 4थ्या वचनापासूनचे वचन आपण ध्यानात घेऊ. ज्यांना एकदा प्रकाश मिळाला
ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले. वचन 5. आणि ज्यांनी देवाच्या सुवचनांची व येणाऱ्या युगांच्या सामर्थ्याची रुची घेतली. वचन संख्या 6. ते जर पतित झाले तर ते त्यांना जर पतित झाले म्हणजे खाली जर पडले. Praise the Lord. परमेश्वराने ज्यांना उंचवलेला आहे, अनुभव घेतलेला आहे, परमेश्वराच्या जवळ जाऊन राहिलेला आहे, ते लोक जर खाली कोसळले तर पुढे काय आपण ऐकूया. तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. Praise the Lord. एकदा चांगुलपणाच्या अनुभवामध्ये टिकलेले कोणतरी खाली जर कोसळले तर ते लोक लबाडगिरीचा आत्मा मिळवलेले लोक आहेत. Praise the Lord. Hallelujah. त्यांना खरा पश्चाताप व नंतर मिळवलंय खूप कठीण आहे. ऍक्सिडेंट मध्ये पायाला जबरदस्त मार बसले, पायाचा 2 तुकडा झाल्यासारखा स्थितीतून गेले, अशा कोणतरी इकडे असेल तर हात वर करा. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीचा 2 तुकडा पायाचा होण्यासारखा स्थिती होते, देवानी त्यातून तुम्हाला देवा वाचवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या प्रीतीची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी हाताचा जॉईंटच्या भागामध्ये, जिथे माझा हात आहे त्या भागामध्ये एक दुखणे होते, ते दुखणे देवाने आता बरे केलेलं आहे. तुमच्यामध्ये अनेकांच्या शरीरामध्ये जे अलर्जीचा त्रास आहे ते प्रभू आता दूर करून देत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती अंतःकरण एकदम शुद्ध करून आजपर्यंत सांभाळून ठेवलेला आहे. आपण साधारणपणे बोलतो एक मुंगीला सुद्धा मारत नाही. Praise the Lord. हालेलुया. तशा प्रकारे अंतःकरण साफ ठेवलेले एक 5 लोक आपल्या बरोबर आज या रिट्रीटमध्ये आहेत. हालेलुया. त्यांच्या या चांगल्या जे हृदय आहे त्याद्वारे त्यांच्या कुटुंबातील पिढीना ते लोक साधारणपणे जात आहेत त्या ठिकाणीना देखील परमेश्वर आशीर्वाद निरंतर देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.